राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता आहे आम्ही भोपाळमध्ये. भोपाळमधनं चाललोय शिवूरला, कुबरेश्वर धामला. आम्ही बघा, हे आमच्या गावातले सगळे पाहुणे आणि काही गावातले लोक आहेत. हे आता आम्ही थांबतो नाश्त्यासाठी. इथं आता नाश्ता झालेला आहे, सॉरी चहा घेतलेला, आज उपास आहे. चहा घेतला आणि निघतोय आम्ही आता. निघाले बघा. चांगले ना आपल्याला कुठे काय माहिती इथल्या गावातलं चांगलं आहे. पहिल्यांदा खाला तुम्ही का? मित्रांनो, आता बघा दुपारचे 1 वाजून गेलेले. आम्ही जरा आराम केला इथं. मम्मीन ते गेले मंदिरात आत. हे बघा, गर्दी एवढी नाही अजून बी, पण सकाळी भरपूर गर्दी होती तिथे. आपण थोड्या वेळाने जाणार आहे मंदिरात आवरून आपले. मित्रांनो, आता आम्ही चाललोय बघा मंदिरात दर्शन करायला. गर्दी लय म्हणून मागचे गेट दोन्ही बंद केलेले आहेत. ह्या मार्गे चाललोय आम्ही. मित्रांनो, आम्ही कथा ऐकायसाठी आलो होतो, पण उशीर झाला यायला. आणि इथे पब्लिक तर भरपूर आहे महाशिवरात्रीमुळे. फार मागं थांबले बघा. झाडाखाली पण लोक बसले, जिथे सावली भेटल ट्रॅक्टरच्या खाली. मित्रांनो, आता कथा संपलेली आहे. हे बघा लोकांची गर्दी बघा किती. कथा संपूर्ण 1 तास होत आलेला आहे. बघा मित्रांनो, आम्ही परत आलेलो आहे. आता आम्हाला पूजा करायची म्हणून थोडा वेळ रूमवर आराम केला आणि निघालोय परत बघा. शिवरात्रि के पावन पर्व पर स्वेर भंडारे की कारण पधारे. चला चला कीर्तन कर. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलाय सरोहर सर्वमंगल्य मांगल्ये पूजा करायला कारण नंतर आपले करायला त्याला व्हिडिओ काढायला आपला आणि आमच्या घरून इकडे बघा बरं. ठीक आहे, एका प्रेमात चांग बघा बरं इकडं.